या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या आदेशानुसार राजकारणातील धुरंधर नेते सुधीर खरटमल यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती। पक्ष संघटन वाढीसाठी ही निवड करण्यात आली होती। निवड प्रक्रियेपासून 6 महिन्यांच्या कालावधीत या पक्षांतर्गत गटबाजीला उधाण आले होते। याबाबत अनेक बातम्या प्रसारित झाल्या होत्या। वाद चव्हाट्यावर आल्याने अखेर त्यांनी गटबाजीला कंटाळून रविवारी सुधीर खरटमल यांनी तुतारीला रामराम ठोकला। त्यांच्या या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। सुधीर खरटमल यांनी त्यांच्या राजीनामा पत्रात नेमके काय लिहिले, चला पाहू। शरद पवार यांच्या आदेशान्वये माझी शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती। 6 महिन्यांच्या कालावधीत पक्ष संघटन वाढीसाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले। पवार साहेबांनी विश्वासाने सोपवलेल्या संधीचे मी मनपूर्वक ऋणी राहीन। आपल्या पक्षात अनेकांनी मला सहकार्य केले, त्यांचाही मी व्यक्तिशः ऋणी राहीन। पण मी आता या पदावर काम करू शकत नाही। मी स्वेच्छेने राजीनामा देत आहे। हे पत्र जरी लिहिले तरी माजी महापौर आणि सुधीर खरटमल यांचा वाद चव्हाट्यावर आल्याने त्या गटबाजीला कंटाळून खरटमल यांनी राजीनामा दिला। वास्तविक गेल्या अनेक दिवसांपासून माजी महापौर महेश कोठे आणि सुधीर खरटमल यांच्यात शाब्दिक चकमक होत होती। त्यांचा वाद विविध वृत्तपत्रातून, वृत्तवाहिन्यांतून प्रसारित झाला होता। वाद टोकाला पोहोचल्याने राजीनामा द्यावा लागला असे सूत्रांकडून माहिती मिळत आहे। या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।